तर मला तुमच्यासोबत म्हणजे असं माझं काहीच पर्सनल गोष्टी शेअर करायच्या नव्हत्या, पण मला इतकं टेन्शन आलं आहे ना, म्हणजे खूप जास्त, खूपच असं वाटते म्हणजे सगळ्यात मोठा पश्चाताप मी करते आता खूप जास्त. तो कोणता आहे ते तुम्हाला मी सांगतेच. फक्त ह्या दोघांसाठी मी इथं आहे बघा, ह्या दोघांसाठी बस. नाही तर 1 मिनटं लागणार नाही, 1 सेकंड लागणार नाही इथून निघून जायला. फक्त या दोघांसाठी मला राहावं लागणार आहे इथं बस. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात कोणत्या लेवलपर्यंत मी विचार करत आहे सध्या. जिथं आपली इज्जत नाही, जिथं आपल्याला इज्जत देत नाहीत, रिस्पेक्ट देत नाहीत, सारखं आपल्याला कोणत्याही गोष्टीवर बोललं जातं आहे, सारखं टॉर्चर केलं जातं की बाबा तू असंच केलं नाही, तू तसंच केलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ना असं माझं डोकं पार जाम झालं आहे खरंच. सारखं रडायला येतं आहे मला तो विचार करून करून. मला ना नाही राहू वाटत आहे आता, खरं सांगते, अजिबात नाही राहू वाटत आहे. म्हणजे आयुष्यात सगळ्यात मोठी जी चुकी केलेली ती म्हणजे लग्न करून. पण लग्न तर केलंच आहे, ते पण मी माझ्याच मनाने केलं आहे, म्हणून मी कुणालाच नाही सांगू शकत सगळ्या गोष्टी, कारण की मी ते स्वतः केलं आहे ते मी स्वतःच निपटून घेणार. पण तुम्ही एक माझी फॅमिली आहे, त्यामुळे तुमच्यासोबत मी आज गोष्टी थोड्याफार शेअर करत होते. असं मन खूप जडजड वाटत होतं, त्यामुळे म्हणलं तुमच्यासोबत थोडंफार असं शेअर करूया. किती पण आपण चांगलं राहू दे किंवा कितीही गोष्टी चांगल्या केल्या ना, तरीही आपल्याला नावं सारखे सारखे ठेवत असणार परत. म्हणजे तू असंच केलं तसंच केलं असं म्हणत असेल ना, खरंच नाही राहू वाटत. पण पोरांचं तोंड बघून मला राहू वाटते, खरं सांगते, कारण की आपल्यासारखं कोणच त्यांना जीव लावू शकत नाही. नाही तर 1 मिनटं का 1 सेकंड नाही लागणार मला इथून जायला. लई टेन्शन येते मला खूप, म्हणजे खूपच. आता मी ह्याच्या पुढं काहीच म्हणजे बोलूच नाही शकत. सगळं करून बघितलं मी, स्वतःला चेंज केलं, जसं पाहिलं त्यांना तसं मी तशी राहत असते, पण तरीही पण त्यातून पण कमी काढत असणार ना, तर मला खरंच अजिबात राहायची इच्छा नाही आहे. पण प्रश्न पडतो ना, जाणार तरी कुठं? आणि मला जायची इच्छा नाही आहे, जसं आहे तसंच आहे. मला माहिती आहे भरपूर जणांना आनंद होत असेल ह्या गोष्टी ऐकून, खूप जणांना हसू येत असेल. येऊ द्या हसू, मला त्याशी काहीच घेणं देणं नाही. ज्यांना माहीत नसेल त्यांना आज माहीत होईल, त्यांनासुद्धा आश्चर्य वाटेल, वाटू द्या, मला काहीच घेणं देणं नाही कोणाशीच. कारण की इथं आपल्याला मानसिकतावर म्हणजे एवढा परिणाम होतोय ना, त्यामुळे मी ना कुणाचाच अजिबात विचार करत नाही आहे. कारण की आता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे, बस झालं. मी खरंच लई म्हणजे असं असं वाटतंय मला आता, मी ना आता बोलू नाही, पण मी बोलणार पण नाही, जाऊ द्या. डोकं जाम झालंय माझं पूर्ण, करून धरून पण नाव नाही गाव नाही, काहीच नाही आहे. असं आहे, एवढ्या गोष्टी म्हणजे सॅक्रिफाईस केलेत मी, पण तरी पण किंमत नाही आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं अजून जरा वाईट वाटतं मला, पण त्याच गोष्टी मला बोलून दाखवतात. त्यामुळे असं वाटतं कुठंतरी लई मोठी चूक केली मी, आणि ती केलेलीच आहे. शेवटी मीच येडी झाली आहे, बाकी काय नाही. मी स्वतःच माझ्या पायावर कुल्हाडी मारून घेतली आहे, त्यामुळे मला स्वतःला शांत राहायला लागते. बाकी अजून मी काहीच नाही बोलू शकत. मला फक्त तोच विचार करून करून फक्त आणि फक्त रडायला येते, बाकी काहीच नाही आहे. एवढे चांगले पोरं, ह्यांचा मला विचार करावा लागतो फक्त आणि फक्त. नाही तर मला मिनटं लागणार नाही, मिनटं. असतात काहीतरी गोष्टी ज्या मी आता सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, कारण की मला माहिती परत
सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात, पण माणसाच्या बोललेल्या गोष्टी मनातून जात नसतात लवकर. ते फक्त आणि फक्त डोक्यात राहतात आणि तेच माणसाला एखाद्या दिवशी डिप्रेशनमध्ये घेऊन जातात. हे तुम्हाला माहितीच असेल. पण तुम्हाला मी एक फॅमिली मानते, त्यामुळे तुमच्यासोबत आज शेअर करू वाटलं, मला बोलूशी वाटलं, त्यामुळे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. थँक्यू. सगळ्या गोष्टी करते मी, जसं बोलेल तसं. पण तरी पण कळत नाही मी कुठं कमी पडत असते कायम. म्हणजे कळत नाही मला मी काय चुकी करते, कुठं काय करू मला समजत नाहीये. आता मी नाही हे करू शकत खरंच. म्हणून मला आज व्हिडिओसुद्धा टाकू वाटला नाही. माझं डेलीचे ब्लॉग असतात, मी दररोज न चुकता 1 वाजता व्हिडिओ सोडत असते. पण माझं आज इच्छा पण नाही झाली, मन पण नव्हतं माझं आज, त्यामुळे मी टाकला नाही आज. असो, मला स्वतःला मला सांभाळायचं आहे ते मला माहिती आहे. कारण की कोणी येणार नाही आपल्या मदतीला किंवा आपल्याला सांगायला, कारण की आपण स्वतः आपली म्हणजे पायावर कुल्हाडी मारून घेतली ना. स्वतः चुकी केली ते स्वतःलाच आपल्याला भरावं लागणार आहे. त्यामुळे मी कधी कोणाला सांगत पण नाही माझं रडगाणं काय असेल ते, कारण की मी लय मोठी चुकी केली आहे. ती चुकी मला नाही सांगायची कोणाला. आणि ती चुकी म्हणजे फक्त आणि फक्त लग्न करून बस आयुष्याची पूर्ण वाट लागली आहे. पण आता मी हे नाही करू शकत. सहनशक्ती असते ना जी माणसामध्ये, ती संपत जाते हळूहळू. एक लेवल असते, त्या लेवलपर्यंत माणूस ऐकतो. ती लेवल गेली ना नंतर ना नाही ऐकू वाटत. पण मला ह्या दोघांना घेऊन मी कुठं जाऊ? माझ्यामध्ये तसलं नाही आहे ना, लेकरांना सोडून आपण कुठं पण निघून जायचं. आणि तसलं मला आवडत पण नाही. असं ठीक आहे.